आता सगळं काम आवरलं. नवरा गेला ड्युटीवर. आता ये काही आज एखाद वेळेस येणार पण नाही. मला म्हण मी येणार बी नाही. आता काय करावा, मला तर करमत नाही. आज असं वाटून राहिलं का बाबनेला बोलून घ्यावा काय ना, कारण हे येणार नाही म्हणलं काहीतरी डोकं लावावंच लागेल. आज थोडासा मूड आलाय. आता जवळजवळ 2 महिने झाले तशी बाबण्याला भेटलेच नाही. मला करमतच नाही त्याला भेटल्याशिवाय. थांब आता फोनच करते. हॅलो हॅलो. बाबण्या, हा बोल ना. कुठे आहे तू? शांता काय ग? लय दिवसानं आठवण आली तुला. बाबा लय आठवण येऊ राहिली तुझी मला. काय या काही की एकाएकी म्हणजे 2 महिने झाले. तू आला का तरी माकडं? नाही आलो ग, मी थोडा कामात होतो ना. हा का? हा, तुला काय माहिती आठवणच येत नाही. रोज येते पण मग नाही करता येत घरच्यांमुळं फोन, नाही का. हा का? हा, मला ते तांबाट्या बांधायचं काम चालू होतं हा आणि मग तिथं मंडळीन त्या राहायच्या ना, हा हा त्याच्यामुळं फोन नाही का. शांता हा बायको अशी 12 टिकल्याची आहे. हा. ती तर सोडीतच नाही ग मला. तिला आहे ना आपल्या दोघांचा काही संशय आला का काय. होय बाबा, असं असेल तर महापरपंचाचं वाटून तोय परपंचाचं नाही 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 नाही, मी तसं लय चातर आहे आवर. हा. कोणाचाच वाहून देणार नाही. हा, मग नाही येत का मला भेटायला? येतो ना. तू कुठे आहे? ऐक ना, हा, आज लय मूड आलाय. मग तो मूड आहे ना अख्खा काढून टाकतो तिडं आल्यावर. ते नाही मी म्हणत, पण मग ऐक ना हा शांता, हा बोल ना. माझे माणसं आहे ना सगळे आज गेले. कुठं? ये काय तिकडे दावा होता कोणाचा पाहुण्याचा, हा का? दाव्याला जायले. बर बर येतो ते येणार आहे 5 वाजतो. बर ये मग. आता वाजला 1 येतो ना मग. हा चालेल चालेल. पण का ग हा शांता, हा. तुझ्या घरी तो नवरा नाही ना? नाही रे बाबा, माझा नवरा गेलाय कामावर. आज नाही येणार संध्याकाळी बी. म्हणून मी ना पटापटा सगळं काम आवरलं, कपड्यांच्या गाड्या बिड्या घातल्या. तू ये बरं आता टपक्यान. ए आलो मी, चल. बरं बरं. आलो, गाडीला किक मारली, आलो लगेच. तो ठीक. हो ठीक आहे. येईल आता बाबण्या. मला म्हणे येतो लवकर. आला वाटतं बाबण्या. बाबण्या, माझा बाबण्या. हो, बाबण्या. आलो गेलो. का ग, तू तर मला सोडीतच नाही. हं? काय? तू मला अशी सोडीतच नाही. रागू नको ना, नको ना रागू शांता. म्हणजे मी नकोय का तुला मग? ए अगं तू, तो प्रेमच नाही राहिलो मावा. अगं प्रेम लय आहे ग. ए तो फोन केले आलो. माहिती तू आहे लगेच म्हणतो तू तर मला सोडितच नाही आता. मुद्दा म्हणलो. आणि तुला मी कसं सोडील सांग बरं. बरं लय फोन केला आज, काय मूड मध्ये आली काय? अरे बाबा, मा नवरा गेलाय ड्युटीवर. हा मला म्हण मी आज नाईटही करील. हा. मी काय आज येत नाही. बर, तो नाही. मग घरी राज्य कोणाचं? आपल्या दोघांचंच. मग या घरामध्ये, या मग? खोलीमध्ये, या खोलीमध्ये आपल्या दोघांचंच राज्य. बंद खोलीत कोणीच येणार नाही. हम तुम एक कमरे में बंद हो और चावी खो जाए. वा, लय डोकं आहे ग तुला. बरं. आता आहे ना तो नवरा काही येत नाही. हा तू म्हणे नाईटला थांबणारी. हा. मग आता आपल्याला काही टेन्शन, नाही. मला काही घरी काम नाही, धाम नाही. आणि जरी आले घरचे तर येऊ दे. हा. हा जाऊ दे. तू काय घाबरतो का? हा, मी असं घाबरलो असतो तो का आलो असतो पण तो का प्रेम तुला असतं का? अजिबात नाही. शांता, हा? अगं असं वाटू राहिलं नुसती तुला कवळी घालावा, कवळी. बाबा, तो म्हणजे जसं शाळेत होतं तसंच प्रेम आहे ना. हा मग म्हणजे तेव्हा नुसता माकडं पाहायचा. हा, तेव्हा आपण लहान लहान होतो. मग त्याच्यानंतर कॉलेजला गेलो. हा, आपल्या दोघांचं प्रेम झालं. हा, प्रेम झाल्याच्या नंतर नेमकं मा नशीब आहे ना, मला गावातल्या गावात दिलं. नाही ते भारी काम झालं. आणि तू इडच आणि मी इडच, बरोबर आपल्याला भेटता यायला लागलं. हा. पण का ग शांता, पहिली काय मजा. आपण इथे गोट्या गोट्या खेळायचो. हा. तू काय नियमात मा गोटीवच मारायची ना. काय?
नियमात गोटी हाणायची माही तू हे बस काही नको बोलू. आणि मग रिंगणातून तू गोटी काढीत नव्हती का हा गोटी काढीत नव्हती हा हा मग बाबा मला गोट्या किती वेळ खेळता यायच्या. एकच नंबर आणि पुन्हा ते गल्लीत तू दांडू खेळायचो आठवण आहे ना तुला हा हा हं? आईला काय मावाला मोठा दांडू राहायचा ग का मावाला बाबा तू पण खेळायला लय जबर. अगं माया हातात केवढा दांडा हं? एका रट्ट्यात टिकून का जायची तुई वाली इकडच्या तिकडं मग या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर अशी बुंगत 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 जायची. इट्टी तिडव जायची तू इट्टी आणायला होती हा ना सारखं मला पाठवायचं. आणि मी दांडू घेऊन तो मांग हा ती मजा काय ती वेळच वेगळी कंबळीच्या तिड त्या बोर पाडाय जायचो का ग हा हा काय ती काशी बोर ग असे लांबकुळे बोर तिला हा हा किती गोड लागायची. लय गोड लय गोड तू किती बोरं पाडून द्यायचं मला. हम्म. हा? रप खायची मी का ग आणि नंतर त्या केशाच्या पेरूचे पेरू बाबा. लय गोड लय गोड एक एक पेरू ह्या वाढला घ्या वाटलं. या वाढला हा काय पेरू होते ते आपण शाळेत होतो हा तर माझ्या नेमकी पेनची शाई संपली होती का ग? हा? हा ना बाबा. आता पेनची कायम शाई संपत राहायची. माच पेननी लिवायचा तू. हा मग तो आपण मी पेन घ्यायचो का ग आणि तुला येत काय होतं शाळेत होता रे नुसता मठ्ठ गोळा होता. अगं पण मग पेपरला कवाय ना तू मला दाखवायची न तो पेपर मा पाहून पाहूनच पास झाला. मग कोण नाही म्हणतो बाई बाबा सोडा आता. ऐक ना हा आता एवढंही केलं आपण कवाच हा थोडं शांत अगं नुसती चोळा चाळीच झाली हा जे महत्वाचं आहे तेच राहिलं नाही बाबा. आता काय नाही नाही येणार कोणी. ए कोणी ते बायकून ती तंबाटी बांधायला माझे जायले घरची आणि तंबाटी बांधून झाले आले मग. आले तर मी ना फोन लॉक करून ठेवला आहो ए पण डायरेक्ट नाही येणार मला बाबा तोय बायकून ते तंबाटी बांधून आले हो. मग तुला फोन केला मग. नाही मी फोन लॉक करून ठेवलाय त्यांना माहिती हा कुठं पण मित्रांक गेला असं गेला असेल कुठतरी फिरायला. मग हे माहिती सगळ्यांना बरोबर. सांग ना मग आवड बाबा लगेच कांबळा घेतो काय तू. अगं मग हा अगं याचा तर खरा मूड येईन तू काय म्हणती लगेच टपक्यानं उरकून घेऊ 2 मिनिटात पड धर लगेच घे थोडी थांब ना आणि बाबा मी तू जाय बाबा निघून आता. हे अगं थांब झालं. बरं झालं राहिलो 1-2 मिनिटात हा हा मिनिटात? 2 मिनिटात ए, सोड बाबा. अगं त्याचीच राय थांब ए बाबा लय गाण निघाला मा हे सोड. थांब निघून सोड ना मी निघू दे अगं हा, झालं उठ आला बाबा गामाईले निघालं तू आता निघाला ना. हो तू निघाला मग आता पाय मी सुंकाड सुंकाड पूर्ण वाजला झालं पाय मला झाला रे. मी ओरली झाली बाबा. बरं मी काय म्हणते आपण तू जाय मग आता. हा मी जातो हा आणि पण मग आता आहे ना आता तू मस्त जेवण करून झोपून घे हा मी करते आता बरोबर सगळं. मी करतो. मला काही काळजी नको करू तू. चालेल हा तुला गावातल्या गावात राहतो माझी एवढी आठवण नाही येत. येते ग मला तर असं वाटतं रोज तो अक यावा झोपाया तो अक जेवाया नाही रोज नको येऊ. नाही मा संसार जाईल धुळीला तू. बरोबर. हा मग जाय मग. हा जाऊ का चल दरवाजा उघड ना हा जाय ना, दार उघड. मला तो उठाय वासनाच ठेवली नाही. बर मग जा तू बोलली होती मला लय मूड येईल म्हणून पण तू मूड घालावला का नाही बाबा एका रट्ट्यात मूड घालवलं तो. अहो मग बबन जा तांबळा घ्यायची खुटी लगेच पार सत्यानाशच घातलं मग. अरे चांगलं खोटात लोटून दिला म्हणून हा काय दिलं खोटात लोटून दिला शांत बाबा तो पांचट बोलणं काही जात नाही. कसं तुला एक काय? सांगू का मानावर कामावर जातो तिळून आलो का थकेल राहतो. म्हणजे एवढी मजा नाही करायला भेटत मला त्याच्यावर. नाही ना मग त्याला एनर्जी राहत नाही तिकून थकत दिवसभर कंपनीत उभं राहावं लागत ना. मग काही एक टाइम डबा देत राहत होतो
एवढ्या डाब्यानं काय होतं त्याला एलर्जी येत नाही ना. त्याला नारळ हा पाणी मग खातो तो. नारळ पाणी पाज तू नारळ पाणी पितो का? कधी मधी. हा का बया म्हणूनच एवढी ताकद आहे काय तर. हा फार जामच केलं मला. हा मग वरच झालंच पाहिजे. हा मग त्याच्यामुळं मी डोकं लावलं. म्हणले आज असा मूड, तुला सांगते मला असा मूड आला होता, असा मूड आला होता. म्हणले आता काय करावा, पहिलं बबण्याला बोलून घ्यावा. गेला का नाही मूड? आता मूड म्हणजे आता वासनाच राहिली नाही, एकदम अशी मोकळी झाली. घाम निघाला ना. हा? मग तो निघाला ना. आयला माझं पूर्ण निघाला. मा घरी नाही एवढ्या. हा संध्याकाळी मी येऊन चाललोय तू आपण शांती. हा आणि मा बायको पण गेल्यावर माझी वासना सुद्धा राहिली नाही. हा हो मी बाजूला झोपला आज. हा का मग तिला खाटावर वरच झोप. ती विचारेल ना वर का म्हणून झोपली. नाही काही नाही, तिला सांगत तू झोप, मी नंतर झोप नाही. हा का हा तिला सांगतो हा. तू खाली झोप, हा. मी पाठी बरोबर तो पै झोपा येतो. हा पाठी मूड राहतो मला, पाठी येतो मला मूड. बाबा डोकं म्हणजे एकच नंबर डोकं आहे का? हा? बरं जाऊ दे. जाऊ का तुम्ही? हा जाऊ का? आलं तू कोणी मग? हा जाय बाबा. काही शिरा बिरा करू का तुला थोडा? नको शिरा नको काही नको, मला लय मोठं जेवण भेटलंय. हा हा बर का शांता, हा आता आहे ना आज कसा तुला मूड आला हा तर समजा पुन्हा जर मूड आला हा. तर मला फोन करीत जाय. बर बर. आणि मला मूड आला हा तुला फोन करीतो मी. हा का हो मला तर खवा येतो ग. हा ना. हो लगेच तुला फोनच आता इडून पुढं. बर बर. तो मूड नाही दाबून टाकला ना आता मला बबनराव म्हणते. बबनराव उपटे. हा उपटे. मी आजपर्यंत लय उपटायचो, हा. कालही लय उपटले मळ्यात. काय तांबाट्या म्हणजे उपटून फेकून दिले जा. हा बांधव. बाबा तो कुठं काढी तो जाय मग उपट्या. जाऊ का? आपलं जाय मग बबनराव. हा जाय कोणात. हा बर बर येतो मग, घे काळजी. हा हा. शांता तुला मूड आल्यावर मला फोन कर फक्त. अरे बाबा केला समज. पण मूड गेला का नाही तुला? एकदम मस्त मजा आली मला. तुला मूड जायसाठी चालू होतो इडव. बरं चल मग. हा आई गेला पाहिजे बबन्या. बबन्या म्हणजे लई बिचारा मस्त साधा बाळा. आमची शाळेपासूनची मैत्री आहे, दोस्ती आहे, जिगरी दोस्त आहे माझ्यावाला. आणि मला लई मूड आला होता. मला याच गावात दिले नेमकं. आम्ही आता आमची मैत्री तुटलीच नाही एका गावामध्ये दिल्यामुळं. मग मला मूड आला का कधी कधी बोलीत राहते बबन्याला, तू मला म्हण मला मूड आला का मी तुला फोन करील, तुला मूड आला का मला फोन कर. गेला आता मस्त वाटलं मला. आता मस्त झोपून घेते आरामशीर. बाई मा नवरा एवढं सुख नाही देत, एवढं बबण्याने मला सुख दिलं. मला आता एकदम मस्त वाटू राहिले. आता मी झोपून घेते. आज आहे ना मूडच तेवढा आला होता म्हणून त्याला बोलवून घेतलं. आता मस्त वाटू राहिलं. आता घेते जराशी झोपून. बाबा बाबा बाबा